तर आता आपण अंडे उकडून घेत आहोत. आता मसाला तयार झालेला आहे. इकडे अंडे पण उकडण्यात आलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. कांदा आणि खोबरं आहे. हे मसाला मिरची आहे. हे टमाटा आहे, कोथिंबीर, डाळवं आणि हे अद्रक लसूणचं पेस्ट. तर आता अंडे उकडून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता गरमागरम भाकर होत आहे. तर आता लगेच आपण भाजीला फोडणी देऊया. आपण फोडणीमध्ये टमाटर, लसूण पेस्ट मस्त टाकलेला आहे. कसा मसाल्याचा एकदम छान वास सुटलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं डाळवं टाकलेलं आहे. डाळव्याला थोडंसं गरम करून घेऊया, एकदम छान वास देऊया. नंतर लगेच आपण त्याच्यामध्ये मिर्च पावडर आणि मसाला टाकलेला आहे आणि त्याला परतून घेऊया. थोडंसं खोबरं पण टाकलेलं आहे. एकदम छान वास सुटलेला आहे. गरमागरम एकदम छान वाटत आहे. बघा तुम्ही कलर कसा आलेला आहे आता भाजीला. तर आपण त्याला थोडंसं परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये लगेच अंडे टाकूया. थोडंसं भाजीसाठी पाणी आपण गरम करून घेऊया. थंड पाण्याने भाजीची चव जाते, म्हणून शक्यतो आपण पाणी गरम करूनच टाकलं पाहिजे. हे बघा, थोडंसं मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये. हे मीठ टाकून घेऊया थोडंसं चवीनुसार. परत त्याला परतून घेऊया. मस्त तेल सुटजेपर्यंत त्याला परतून घेऊया. बघा कसा कलर आलेला आहे, एकदम छान. आता थोडंसं तेल सुटत आहे त्याला. आता आपण याच्यामध्ये थोडासा काळा मसाला टाकूया. काळा मसाला टाकल्यामुळे एकदम काळी भाजी दिसते, एकदम छान कलर येतो भाजीला. त्याच्यामुळे थोडासा काळा मसाला टाकलेला आहे आणि परत परतून घेतलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. बघा, अंड्याचे पीस एकदम कट करून घेतलेले होते, ते आता लगेच आपण टाकून घेतलेले आहेत. सगळे टाकून घेऊ पीसेसमध्ये. सगळे अंडे मध्ये टाकलेले आहेत. तर आता सगळ्या अंड्याला खालीवरी करून घेऊया. आणि इकडे पाणी गरम झालेलं आहे. थोडंसं त्याला परतून घेऊया आणि थोडं थोडं करून त्याच्यामध्ये पाणी टाकूया. आता आपण आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया मध्ये. आता थोडंसं तुम्ही बघू शकता, थोडंसं पाणी सोडलेलं आहे मध्ये आणि कशी ग्रेव्ही आलेली आहे. आता 5 मिनिट भाजीला झाकून ठेवायचं आहे आणि बघा कशी उकळी सुटलेली आहे. एकदम छान भाजी तयार झालेली आहे. तर बघा, झणझणीत अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे आणि लगेच मी थोड्या वेळामध्ये जेवणार आहे. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता भाजी तयार झालेली आहे आणि आता लगेच मी गरमागरम भाकरीसोबत जेवण करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.